आता अमरावतीमधून मोठी बातमी। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, दिव्यांग आणि शेतमजूर मेंढपाळ यांच्या विविध प्रश्नांसाठी बच्चू कडू हे राज्यभर चक्काजाम आंदोलन करतायत। चक्काजाम आंदोलनामध्ये बच्चू कडू अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर अमरावती महामार्गावर सहभागी होत आहेत। रस्त्यावर टायर जाळून शेतकऱ्यांनी आता संताप व्यक्त केलेला आहे। आंदोलकांनी अमरावती अचलपूर महामार्ग धरून ठेवलेला आहे, तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। मध्य प्रदेशात जाणाऱ्या वाहतुकीला त्यामुळे ब्रेक लागलेला आहे। तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे आणि दिव्यांग मेंढपाळ यांना न्याय मिळाला पाहिजे अशी जोरदार घोषणा आंदोलक देत आहेत। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्याला अधिक माहिती तिथून देतील। संजय, सध्या हे चक्काजाम आंदोलन सुरू झालेलं आहे, जोरदार विरोध होतोय किंवा आक्रमक झालेले आहेत सगळे आंदोलक, काय अपडेट? प्राजक्ता, निश्चितच अमरावती अचलपूर हा अचलपूरवरून मध्य प्रदेशात जाणारा मार्ग आणि या मार्गावर आपण पाहू शकतो की बच्चू कडू यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। या ठिकाणी टायर जाडलेला आहे आणि हे अमरावतीवरून मध्य प्रदेशात जाणारा हा मार्ग आहे। हा अचलपूर आणि चांदूर बाजारवरून अचलपूर जाणारा मार्ग आहे। मात्र या टी पॉइंटवर बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि संपूर्ण मार्ग रोखून जाणार आहे। त्यामुळं इकडे मध्य प्रदेशात जाणारी किंवा धारणीकडे जाणारी जे वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। बच्चू कडू स्वतः जे आहे ते या आंदोलनात बसलेले आहे। आपण बच्चू कडू यांच्याशी देखील संपर्क साधणार आहोत। सोबतच आपण जर बघितलं तर बच्चू कडू यांचे कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते कृषी मंत्र्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जे पत्ते आहे ते पत्त्याचा डाव यांनी मांडलेला आहे आणि हे जे कार्यकर्ते या ठिकाणी पत्त्याचा डाव मांडलेला आहे। मला सांगा, तुम्ही पत्त्याचा डाव मांडलेला आहे, तुम्हाला काय काय संदेश द्यायचा? कृषी मंत्री यांना महाराष्ट्र सरकारनं जे त्यांच्यावर जी जिम्मेदारी दिली होती, त्यांच्या हातात जे काम दिलं होतं ते त्यांच्या हातातलं कृषी म्हणजे शेतकऱ्यांच्या जे काम जे सोडून ते तिथं पत्ते खेळत आहे। हे म्हणजे आजपर्यंत सदनात आतापर्यंत अशी अशोभनीय घटना घडली नाही, पण आता जी घटना घडलेली आहे त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारतामध्ये पूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा ही खराब झालेली आहे। त्याच्यामुळं त्यांच्यावर काही कारवाई होत नाही, त्याच्यामुळे मग पत्ते खेळणं हे एक काम करा, कर्जमाफी तर करून नाही आले, पत्ते खेळून आले। मग ते युवा शेतकरी जे आहे, युवा बेरोजगार जे आहे, त्यांना ते काय संदेश देत आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की बा तुम्ही पत्ते खेळा, कर्जमाफी मागू नका। त्याच्यामुळे आम्ही पत्ते खेळून आलो। निश्चितच शेतकऱ्यांचा जो कृषी मंत्र्याचा निषेध जो आहे, निषेध या निमित्तानं कार्यकर्ते करत आहेत पत्ते खेळून। आणि इकडून जर बघितलं तर या ठिकाणी बच्चू कडू यांचे कार्यकर्ते जे ते आक्रमक झालेले आहेत। बच्चू कडू स्वतः देखील या आंदोलनात बसलेले, आपण बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधणार आहोत। बच्चू कडू देखील या ठिकाणी आपण पाहू शकतो की ज्वारी जे आहे, ज्वारी देखील या ठिकाणी आणलेली आहे आणि हा जो अचलपूर जाणारा मार्ग जो आहे हा मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे। बच्चू कडू यांचे कार्यकर्ते सध्या जे आहे ते आक्रमक झालेले आहे। कार्यकर्ते या ठिकाणी कृषी मंत्र्यांचा देखील निषेध करत आहे। आपण पाहू शकतो की हा अचलपूर परतवाडा नाका आहे आणि या नाक्यावर संपूर्णपणे वाहतूक जे पूर्णपणे जाम झालेली आहे। बच्चू कडू यांचं हे आंदोलन जे आहे ते राज्यभर आंदोलन आज सुरू झालेल्या सकाळपासून विविध ठिकाणी आंदोलन आहे। अमरावतीमध्ये देखील नांदगाव पेठ टोल नाक्यावर जे आहे बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। तर शेतकऱ्यांच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे। अमरावतीमध्ये प्रहार संघटना आक्रमक झालेली आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, दिव्यांग, शेतमजूर आणि मेंढपाळ यांच्या विविध प्रश्नांसाठी बच्चू कडू हे आक्रमक झालेले आहेत। राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। चक्काजाम आंदोलनामध्ये बच्चू कडू अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर अमरावती महामार्गावर सहभागी झालेले आहेत। कर्जमाफीची तारीख जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू होईल। आता भगतसिंग गिरी सुरू केलेली आहे, कधीही आम्ही मंत्रालयात घुसू शकतो, तारीख न सांगता घुसू शकतो। दुसरा आमचा मेंढपाळाचा प्रश्न मिटला नाही, मच्छीमारांचा आहे, दुधाच्या भेसळयुक्त दुधाच्या बाबतीत कायदा केला नाही, दिव्यांगाचे प्रश्न तसेच आहेत, शेतमजुरांचं वित्त मंडळ तयार केलं नाही, त्याचा अपघात विमा घेतला नाही। या सगळ्या प्रश्नावर मिटिंगा झाल्या ना, निर्णय घेतला, परंतु अंमलबजावणीच होत नाही, बनवाबनवी सुरू आहे। काही ठिकाणी आज तुमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी धरपकड केलेली आहे, तुम्हाला काय वाटतं? आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे? सगळ्या इकडे बऱ्याच ठिकाणी धरपकड सुरू आहे आणि या धरपकडच्या जिथं जास्त धरपकड होईल तिथं पुन्हा आंदोलन करू, आम्ही त्या जिल्ह्यात जाऊन आंदोलन करू। आज जरी धरपकड केली असेल, ज्या जिल्ह्यात पोलीस कारवाई जास्त झाली तिथं पुन्हा आंदोलन करू। भाऊ, मला सांगा, याच्या आधी काही
कमिटी नेमण्याचं जे आहे तुम्हाला आश्वासन दिलं होतं, कमिटी नेमली, सरकारच्या कामकाजावर तुम्ही समाधानी आहात? नाही, कमिटी नेमली पण तारीख दिली नाही ना. कधी तुम्ही माफ करणार कर्जमाफी? बाकीचे दिव्यांगाचे, मेंढपाळांचे, मच्छीमारांचे प्रश्न तसेच आहे ना, त्यावर काही कारवाईच होत नाही आहे. या निमित्तानं तुम्ही सरकारला, तुमची सरकारकडे काय मागणी आहे, काय इशारा? आमचं असं म्हणणं आहे का तुम्ही या सगळ्या संदर्भात तारीख जाहीर करा, लागेल तर पुन्हा एक बैठक घ्या, त्या बैठकीमध्ये निर्णय द्या, आमच्या हाती शासन निर्णय द्या, मग आपण त्याच्यावर चर्चा करता येईल. यानंतर तुम्ही कुठे कुठे आंदोलनामध्ये सहभाग होणार? आता इथून अमरावती जातो, चांदूर बाजार आणि संभाजीनगर. निश्चितच हे होते बच्चू कडू. बच्चू कडू सध्या अमरावतीच्या अचलपूर नाक्यावर आंदोलन करत आहे. त्यानंतर ते चांदूर बाजार येथे आंदोलन करणार आहे आणि चांदूर बाजार ते संभाजीनगर एकूणच जर घेतलं तर आज बच्चू कडू हे यांच्या कार्यकर्त्यासह आक्रमक झालेले आहे आणि शेतकऱ्यांचा सातबारा जोपर्यंत कोरा होत नाही आणि जोपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आंदोलन हे आणखी तीव्र करू असा इशारा जो आहे तो बच्चू कडू यांनी दिलेला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे. एकूणच बच्चू कडू यांचं आंदोलन जे ते सरकारवर दबाव आणतं, त्यामुळे सरकार आता नेमकं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय भूमिका घेते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह संजय शेंडे, परतवाडा, अमरावती. ठीक आहे संजय, खरं तर बच्चू कडू आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. अमरावतीमध्ये प्रहार संघटना आक्रमक झालेली आहे आणि जर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, दिव्यांग, शेतमजूर आणि मेंढपाळ यांच्या विविध प्रश्नांसाठी बच्चू कडू हे चक्काजाम आंदोलन करतायत. सध्या ही थेट दृश्य आपण पाहतोय. चक्काजाम आंदोलनामध्ये बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर अमरावती महामार्गावर सहभागी झालेले आहेत. रस्त्यावर टायर जाळून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे.